हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवारचा दिवस आणि आम्ही आता सकाळी चाललो होतो मच्छी मार्केटमध्ये. कारण आज होती म्हणजे यांना पाहिजे होती मच्छी खाण्यासाठी. कारण दरवेळेस मटण वगैरे तर आणतात, कारण हे खूप नॉनव्हेज प्रेमी आहे आणि मी आहे ते व्हेजिटेरियन. पण माझं कसं कोणतीही एक भाजी आणलं तर जमतं, पण यांना मात्र सगळं साग्र संगीत लागतं. तर त्यासाठी आज बोलले की सकाळी आपण फिश आणायला जाऊया, ताजे फिश चांगले मिळतील. तर त्यासाठी आम्ही चाललो होतो फिश मार्केटला. तर इथे मुलांचं मात्र काय आवडलं नव्हतं. आम्ही आवरून वगैरे तयार झालेलो आणि आता इथे आलेलो आहोत फिश मार्केटमध्ये. तर हे नवी मुंबईतलं असं छान असं म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथलंच हे फिश मार्केट आहे, पण खूप छान असं आहे आणि खूप छान प्रशस्त असं झालेलं आहे आता. हे 350ला बांगडे नाही आणले काकी आज तुम्ही? आज फक्त मांदेलीच आणली, बाकी काहीच नाही आणलं. नाही का बरं? आज का आज बंद काय हो? कशाच्या? हां हां, बैल शर्यती सगळे. हां त्याच्यामुळे हो इकडे या. बांगडा नाहीये. नाही बांगडा त्यांच्याकडे. इकडे या मावशी. बांगडा बांगडे 100ला 2, 200 चे 4, 200 चे 4, 100ला 2. शेवटी मग एका ठिकाणी सिलेक्ट केली, जिथे म्हणजे पहिल्यांदा थांबलेलो तिथूनच घेतले. पण मार्केटचा आधी सगळा भाव काढला, पण सगळीकडे काही मला रेट बरोबर नाही वाटले. आणि आज बांगडे हे कुठंच जास्त मिळत नव्हते. बांगडे फक्त ह्या 1-2 ठिकाणीच होते आणि त्यांनाही भयंकर असा रेट होता. आणि यांना जिला आवडतात ते बांगडा हा फिश आवडतो आणि मुलांना आवडते सुरमई. आणि ते ह्या दोन्ही मुलांचं चाललेलं फोटो सेशन की आम्हाला फिश धरून फोटो काढायचेत वगैरे असं. तर आता इथे मच्छी वगैरे घेतली आणि आता निघालो आहे घरी. तर स्वराचं चाललेलं आहे मला ड्रॉइंगची बुक पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. तर मी त्याला म्हटलं आता काही नाही, संध्याकाळी मार्केटला जाताना घ्यायचं. आणि हिंदवीचं मात्र तिसरंच चाललेलं. ते आमच्या इथे पलीकडे गार्डन आहे, तिकडे जाण्यासाठी मध्ये हा असा ब्रिज आहे. तर त्या ब्रिजला ती बोलत होती अंदर जायचे म्हणून. तर आम्ही तिला म्हणत होतो नाही अंदर नाही, आता आपल्याला सध्या घरी जायचे, नंतर संध्याकाळी जायचं तिकडे खेळण्यासाठी. तर आणि आता इथे घरी पोचलो. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तयारी नाश्त्याची. आणि ह्यांना आज नाश्त्यामध्ये पाहिजे होतं मंचाव सूप. तर मंचाव सूपसाठी जे चिंग्सचे जे पॉकेट भेटतात ते आणले होते आणि त्यासाठी पाणी गरम केलं. 2 कप पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये 2 पुड्या टाकल्या आणि त्याचं सूप बनवलं. आणि त्यांनी चायनीजची जी शेव असते वरतून टाकण्यासाठी, तर तीही आणलेली. तर ते बनवून दिलं त्यांना आधी नाश्त्यामध्ये. आणि त्यानंतर मग परत पास्ता बनवायचा होता, म्हणून एकीकडे पास्त्यासाठी पाणीही गरम करायला ठेवलेलं होतं, जेणेकरून हे सूप होईपर्यंत एकीकडे पास्ता गरम होईल, म्हणजे उकळून निघेल, शिजेल म्हणून. तर आता इथं अशी सकाळीची खूप गडबड चालली होती. आणि ज्यावेळेस ह्यांना काही वेगवेगळं फरमाईश असते ना, मग माझी खूप गडबड होते, हे बनव ते बनव, आणि मग एका वेळी सगळा गोंधळ उडतो. तरी आता इथे मंचाव सूप तयार झालेलं रेडी. आणि त्यानंतर मग मी आता ते दिलं त्यांना खाण्यासाठी आणि इथे माझी चाललेली तयारी. तरी त्यांचं ते सूप पटापट पिऊन झालं आणि हिंदवीचं चाललेलं मला आणखीन काहीतरी पाहिजे म्हणून. तर इथे बनवायला घेतलेलं आहे आता पास्ता. तर पास्ता रेडी होईपर्यंत ते तिला खेळवत होते जरा. आणि मग तिथे पास्ता माझा रेडी झाला अशा पद्धतीने. आणि पोरांचं चाललेलं खायचं. आणि आज स्वराजला कधी नव्हे ते म्हणजे कधीतरी तो खातो, पण डेली नको वाटतं त्याला पास्ता. पण आज त्याने खाल्ला पास्ता छान. आणि हिंदवीला तर काय आवडतोच. त्यानंतर मग माझी फिशची तयारी चालली सगळी.
तुम्हाला जर आपला फिश फ्रायचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर आहे बांगडा फिश फ्रायचा व्हिडिओ, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर ती एकदा चेकआउट करा आणि कसं वाटते तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा. ते अशा प्रकारे मॅरिनेट करून ठेवलेली आहे मच्छी. आणि मग बाकीचं आता करायला घेणार होते, कारण ग्रेव्ही बनवायची होती. त्यासाठी मग मसाला तयार करण्यासाठी नारळ वगैरे फोडून घ्यायचा होता, तो यांना सांगितला फोडायला. आणि मी कांदा टोमॅटो वगैरे हे सगळं कापून वगैरे घेतलं आणि छान अशी ग्रेव्ही तयार केली. तर आम्हाला संडे म्हटलं की असे 2-2 पदार्थ बनवावे लागतात, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज. तर नॉनव्हेजचं तर काय भरपूर असतात, म्हणजे हे करा ते करा, फ्राय करा, ग्रेव्ही करा, रस्सा पण पाहिजे आणि सुकंही पाहिजे असं असतं. तर आणि कसं मुलांनाही थोडंफार जरा म्हणजे वेगळं असलं काही ते खातात व्यवस्थित. आणि मेन म्हणजे हिंदवीला आवडतं म्हणजे नॉनव्हेज बऱ्यापैकी, असं म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही, पण ती खाते व्यवस्थित, जेवते जेणेकरून त्याने. आणि तिला व्हेज जास्त नाही चालत, तर त्यासाठी हिंदवी आणि यांच्यासाठी म्हणून मला करायला तर लागतंच. आणि स्वराज तर काय यांच्यातलं म्हणजे थर्ड पर्सन आहे, तो म्हणजे त्याला जेवढं चारणार तेवढंच खाणार, अशा पद्धतीचं आहे स्वराजचं आमचं जेवण. तर आता इथं झालेलं आहे, मसाला फ्राय करून म्हणजे भाजून घेतलेले सगळे जिन्नस. आणि आता वाटण करून घेते. आणि वाटण झालं की मग त्यानंतर यांना जाण्याची गडबड असल्यामुळे पहिल्यांदा मी फिश फ्राय करायला घेतले. तर आज इथे मी जी मांदेली आहे याच्यामध्ये ज्यावेळेस मसाला मॅरिनेट केला त्याच वेळेस त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे, जेणेकरून मस्तपैकी अशी कुरकुरीत लागतात. मला इथे दाखवायला जमलं नाही, कारण पटकन खाण्यासाठी दिलं, त्याच्यामुळे ते काही राहिले नाहीत. आणि नंतरचे जे काढले ते व्हिडिओमध्ये घ्यायचे राहिले, तर त्यामुळे ते राहून गेलं. तर छान अशी कुरकुरीत झाली होती मांदेली. तुम्हीही एकदा ट्राय करा. ज्यावेळेस आपण मसाला मॅरिनेट करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं, खूप छान अशी कुरकुरीत मांदेली लागते आणि छान होते, चवीलाही खूप छान वेगळीच टेस्ट येते एक त्याला. तर आता इथे मी मॅरिनेट करून झाल्यानंतर त्याला बाजूने कोटिंग लावण्यासाठी इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आणि आता इथे फ्राय करण्यासाठी घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं म्हणजे झालं बनवून माझं. तर आज हे भरपूर दिवसातून घरी होते, त्याच्यामुळे हा बेत आलेला सगळा बनवायचा. कारण संडेला कधीतरी म्हणजे बाहेरच असतात मोस्ट ऑफ तरी. आता ह्या म्हणजे 1-2 महिन्यामध्ये संडेच्या दिवशी ते बाहेरच होते आणि काही मग घरात काही झालंच नाही नॉनव्हेज बनवायचं. पण म्हणजे कसं दुपारनंतर येणार वगैरे, मग तेवढंच थोडंफार बनवायचं आणि खायचं. आणि असं म्हणजे जास्त प्रमाणात बनवण्यात झालं नव्हतं. आणि आज कसं जास्त प्रमाणात आणलंही होतं आणि दिवसभर घरी असल्यामुळे सगळं झालं व्यवस्थित. की म्हणजे तिसरंच काहीतरी पाहिजे असतं घरामध्ये, मग त्यामुळे मग ते तशा पद्धतीने मग घडत जातं. मग आपण कितीही ठरवू की बाबा आज म्हणजे आपण हा पदार्थ आणला तर त्याचं हे बनवायचे किंवा दुसरं काय बनवायचे, तर पण त्यांना जे हवं असतं ते तर बनवायला लागतंच. तर अशा पद्धतीने संडे असतो सगळं म्हणजे मुलांच्या आणि मिस्टरांच्या आवडीचं जेवण अशा पद्धतीचं आमच्याकडे तरी असतो. तुमच्याकडे कसं असतो मला नक्की कमेंट करून सांगा. तसंच हे सर्व झाल्यानंतर मला किचन सगळं क्लीन करून परत म्हणजे मेथीची भाजी आणि भाकरी बनवायची होती. तर मेथीची भाजी तर अजून नीटही झाली नव्हती, तर तेही करायचं होतं सगळं. तर त्याचंही चाललेलं माझे, मी फक्त येऊन जाऊन फिरून फक्त लक्ष देत होते. तर इथे मग मी तोपर्यंत माझी भाजी पण म्हणजे बोलत बोलत रस्सा वगैरे पण झाला टाकून, कोळी पण झाली. आणि अशा पद्धतीचा आज हे मच्छी फ्रायचं ताट होतं आणि कोळींच्या कालवणाचं. तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा आणि या जेवायला सगळेजण. तर आता इथे स्वराजचे रिॲक्शन पाहूया, स्वराज कसा सांगतोय ते दाखव, तुझी रिॲक्शन. तोपर्यंत फ्राय संपवलेले आहे आणि स्वराजला जर ताट दिले त्यांना करते ताट. चला कशी झाली स्वराज सांग.
हिंदवी फिश कशी झाली? हिंदवी खाल्ला फिश कशी झालेली? इकडे बघ, इकडे सांग कशी झाले. आता इथून पुढे हे सगळं म्हणजे आवरून झाल्यानंतर स्वराजला भात वगैरे वाढला थोडासा आणि नंतर मी घेतली होती मेथीची भाजी नीट करण्यासाठी. तर आता इथे मला मेथीची भाजी नीट करून नंतर म्हणजे बनवायची होती. तर पहिल्यांदा नीट वगैरे करून घेतली, लागली सगळं म्हणजे लसूण वगैरे काढून घेतला आणि मस्तपैकी अशी आता इथे पाहू शकता मेथीची भाजी तयार केलेली आहे आणि भाकरी. त्याचबरोबर हिंदवीला दूधही गरम करून ठेवलं, कारण कुठे परत बाहेर जायचं म्हटलं की परत पहिल्यांदा तिला दूध गरम करा वगैरे, तर त्यापेक्षा म्हटलं आधीच दूध वगैरे गरम करून ठेवते. तर या चला छान अशी मेथीची भाजी आणि भाकरी खायला. आणि त्यानंतर जरा आराम वगैरे केला, सगळं आटपलं आणि त्यानंतर जे मुलांना जायचं होतं गार्डनमध्ये. पण आमच्या इथे म्हणजे झालेलं कसं, आता इथे आम्ही खूप गल्लीतून वगैरे जाताना दिसतोय तुम्हाला. याचं कारण म्हणजे आमच्या इथे कोल्डप्ले DY पाटीलला कोल्डप्लेचा शो होता आणि त्याच्यामुळे सगळीकडं म्हणजे कुठल्याही रस्त्याने जर तुम्हाला जिथे जाल तिथे ट्रॅफिक होतं. आम्ही एका साईडने म्हणजे ट्रॅफिक दिसलं म्हणून दुसऱ्या साईडने वळलो तर तिथे मध्येच अडकलो. मग त्यानंतर मग असंच एका गल्लीतून मार्ग काढत आम्ही आता इथे आलेलो आहे या गार्डनमध्ये. तर हे छान असं गार्डन आहे. तर या गार्डनमध्ये आलेलो मुलांना घेऊन आज. हे आम्ही स्वतःच आज पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. हे गार्डन जुईनगर स्टेशनच्या बाहेरच्या साईडला आहे, म्हणजे जे DMart आहे ना त्याच्याच बाजूला आहे. आणि बहुतेक हे महानगरपालिकेचं आहे, कारण वॉचमॅन वगैरे होते पण तिकीट काउंटर वगैरे होतं पण तिकीट काही नव्हतं तिथे, म्हणजे तिकीट वगैरेचं असं काही नव्हतं की तिकीट काढलं पाहिजे वगैरे. तर असं छान असं आहे, मला तर आवडलं. पहिल्यांदाच आले होते, फक्त स्वराज काय येता जाता बसमधून पाहायचं त्याच्यामुळे त्याचं चाललेलं जायचे पण त्याच्या आग्रहाखातर आज आलो एकदाचं बघायला. आणि इथे पाहिलं तर मस्त असं म्हणजे मुलांना छान असं पॉश होतं खेळण्यासाठी वगैरे पण, आणि सुटसुटीत वगैरे होतं. तर मुलं पहा कशी नुसती गडबड गोंधळ त्यांचा चालू असतो. एकदा आलं की सर्व मस्त त्यांना असं वाटतं की आम्ही काय खेळून काय नको. आणि हिंदवी तर त्यातले त्यात आमच्या तिला जर गार्डनला आणलं ना तिला वाटतं मी किती खेळून किती नको इथपर्यंत तिला होतं. तर आता चाललेलं तिचं खेळायचं आणि गार्डनमधून बाहेर यायला मात्र ती तयार होत नाही सहजासहजी. तिला खूप काय काय सांगायला लागतं, त्यावेळेस ती तयार होते आणि ते स्वराजचे चाललेले झोके घ्यायचे. ए तो जस्ट बस. क्लासमध्ये तुझं हँग झाला. हा खेळा. हा थांब. इथे गार्डन पण खूप छान आहे. हे बाजूचं तुम्ही पाहिलं असेल कमान वगैरे किती छान अशा मस्त आहेत. हे दिवसा म्हणजे 4 वाजता काहीतरी ओपन होतं वाटतं, 4 ते 9 पर्यंत असं फक्त एकच टाईम आहे. तर बघू नेक्स्ट टाईम मी जरा लवकर येईन उजेड असतानाच, कारण आजूबाजूचा परिसर मलाही पाहायचं आहे, कारण मी पण म्हणजे पहिल्यांदाच बघितलेला आहे. ज्यावेळेस नंतर येईल त्यावेळेस तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवेल नक्की. आणि फोटोशूटसाठी वगैरे तर मला खूप छान म्हणजे असं काही मुलांचं छोटेचे फोटोशूट किंवा मोठ्यांचे काही करायचं खूप छान आहे असं मला तरी वाटतं. आणि इथे चाललेली स्वराची त्याच्या पप्पांसोबत मस्ती, कारण त्याचा फोटो एक असं जरा विचित्र आलेलं, तर ते बोले मी आता हा स्टेटसला टाकणार. त्यासाठी तो मोबाईल घेत होता हिसकावून त्यांच्या हातातून आणि फोटो डिलीट करायचा होता. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.